आणि मी विनंती करतो या मंडळाचे अध्यक्ष युवा समीर दादा यांना विनंती करतो भावेश माडिक साहेबांचं देखील आपण यशोचित सन्मान करावा। पंकज दादा या मंडळाला परिपूर्ण 50 वर्षे झाली आणि तुमचं ज्यांनी सन्मान केलं ते या गावाचे पहिले कर्णधार आहेत आणि या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आला युवा पिढीला आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करावं मी आपणास विनंती करतो। श्री घुमेश्वर चषक श्री घुमेश्वर ग्राम विकास सेवा संस्था आयोजित या स्पर्धेला उपस्थित सर्व खेळाडू, सर्व आयोजक, सर्व मंडळाचे सदस्य आणि या गावचे पहिले कर्णधार ज्यांनी माझं स्वागत केलं असे सगळे मान्यवर, खरोखर एक चांगली स्पर्धा इथे आयोजन केलेलं आहे। स्पर्धा आयोजन करणं म्हणजे एवढं सोपं नसतं आणि सलग 50 वर्ष ती ज्यांनी आयोजन केली, पहिल्या वर्षीपासून ज्यांनी केली त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना एक अभिवादन करण्याची गरज आहे। आपण गावावरून येतो आपल्या मुंबईला आणि इथे एक एकत्रितपणे राहून आपल्या गावचं, आपली संस्कृती आणि आपलं एकत्रितपणा आणि आपलं गाव पण टिकवण्याचा प्रयत्न करतो। खरोखर हा उपक्रम कौतुकास्पद आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, पंकज देशमुख म्हणून जेव्हा जेव्हा सहकार्य लागेल, कुठल्याही पद्धतीचं लागेल, मग ते आरोग्याच्या संदर्भात असेल, कुठलं वैयक्तिक काम असेल तर नेहमी आमच्याकडे या। आम्ही 100% कामं होतील असे नाही, पण 100% प्रामाणिक प्रयत्न आम्ही नक्कीच तुमच्या मागे उभारण्याचा करू एवढा शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, लाख मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलात। कुठलाही अडीअडचणीचा काम असेल साहेबांनी सांगितलंय 100% होणार नाही, पण त्या साहेबांकडे जर गेला तर 99% नक्कीच काम केलं जातं। कारण आम्ही विरार नालासोपारामध्ये स्थायिक असल्यामुळे आम्हाला पंकजी देशमुख दादांचं काम आम्हाला माहीत आहे। तरी आपण सर सामन्याकडे जातोय, लाख मोलाचा वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद। मी आमचे समालोचक नवीन सर यांना विनंती करतो की पुढील समालोचन चालू ठेवा। खरोखर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये निश्चितच लाभेल। सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत। जाऊया सामन्याच्या दिशेने मैदानावर। थोडस सर थांबवतोय, आपल्याकडे सामनावीर, या सामन्याचा जो सामना झाला त्याचा सामनावीर म्हणून आपण सामनावीर घोषित करणार आहोत, ते सांगायचं आहे। सागर मागावकर की काते साहेब, 1 मिनिट। इकडेच पाहिजे, स्कोर इकडेच ठेवूया आपण। आर्यन काते यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। जे सामन्यावरचं सन्मान चिन्ह आहे आर्यन काते, तर त्यानंतर अजून एक आपल्याकडे बक्षीस आहे, आपण जर्सी देणार आहोत। आर्यन काते यांनी जरा धावत यायचं आहे। खरोखर चांगली कामगिरी आर्यनची झाली। स्कोर बोर्ड जरा इकडे यायचं ना, आपण त्यांचं जे केलेली कामगिरी असेल, मॅन ऑफ द मॅचसाठी काय, गोलंदाजीसाठी किती विकेट घेतले किंवा काय केलं, हे आपण या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्याचं दिवसभराची मेहनत आपण सांगणार आहोत। RK बोरीसमाळचा युवा स्टार जो आहे त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय आर्यन कातेला। पंकजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते हा सर या युवा स्टारने 6 चेंडू फेकले गेले, म्हणजे 1 ओव्हर टाकला, 2 विकेट देखील घेतले आणि 4 धावा खर्च केल्या। त्याच्या जोरावर त्याने सामनावीराचा पुरस्कार घेतलाय आणि त्याचा जर्सी जातोय तो RK बॉईजचा फलंदाज हुकमी 1 का मानला जातो तो आहे सागर महागावकरला। मी विनंती करतो आपण क्विक फास्ट स्टेज कडे यायचं आहे। सागर महागावकर, नक्की सर। सर्वांच्या आयोजकांच्या वतीने एक सूचना येते, स्पर्धेमध्ये सामनावीराचा पुरस्कार सर आपण 1 दिला जातो, पण या स्पर्धेमध्ये 50व्या महोत्सवानिमित्त प्रत्येक सामन्यामध्ये 2 सामनावीर ठेवले जात आहेत। या सागर मागावकरने सर आता काम केला, 2 चेंडूमध्ये बॅक 2 षटकार टाकले आणि 38 धावांचं टार्गेट समोर SYFDB या संघासमोर ठेवलं गेलं। नक्कीच या वैयक्तिक याच्यावर धावसंख्या ही 16 धावसंख्या झाली। जाऊया सामन्याच्या दिशेने, सामना चालू आहे तो घुमेश्वर विपक्ष, तसेच घुमेश्वर गावचे माजी अध्यक्ष विजयदादा घोले येथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने। सर सामना चालू ठेवायचा आहे नवीन सर। कातळ आणि घुमेश्वर
सुरेख चेंडू ऑफटीच्या दरम्यानचा चेंडू निर्धाव गाणला जातो. घुमेश्वर संघाच्या सलामीची जोडी मैदानामध्ये मुकेश गायकर आणि विश्वास गायकर. कर्णधार सरसेनापती जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. दोन्ही असे मातब्बर संघ मैदानामध्ये आपल्या समोर उभे ठाकले आहेत. सुरेख चेंडू सुरेख मारतोय, कावकरला क्षेत्ररक्षक येतोय, एकेरीने आपल्या धावांचा श्रीगणेश करतोय. 2 धावांची मोहर लागते. मैदानामध्ये पावलं वळतात. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. 3 षटकाचा सामना. खरोखर नक्कीच. आयोजक आहेत. नवीन सर थोडस थांबवतोय. प्रत्येक संघाला एक विनंती येते आयोजकाच्या वतीने या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. वॉइस बॉरीसमाळ आपण जो कुठलाही सामनावीराचा टी शर्ट ज्याला जाईल सर थोडं ओके. थांबवतोय. सामनावीराचा पुरस्कार जाईल तो टी शर्ट घालूनच आपण पुढील सामन्यासाठी खेळायचा आहे. एक शॉट. पंचांचा निर्णय तो 1 रन शॉट. इथे मात्र बॅट पूर्ण लावली नव्हती, त्यामुळे 1 धावाचा फटका बसतोय घुमेश्वर संघाला. सुरुवातीलाच ही चूक महागात पडेल का? फुलटॉस प्रकारचा चेंडू उत्तर आहे या चेंडूकडे. फलंदाज बनतोय क्षेत्ररक्षक डीजे. षटकार. खरोखरच कडुलिंबाला आलापाला साईबाबांचं गाणं आपण पाहिलं. इथे मात्र आपली फटकेबाजीवर ओळख निर्माण करून देतोय फलंदाज कर्णधार विश्वास गायकर. सरसेनापती मी म्हणतोय, खरोखर जबाबदारी घ्यावी लागेल त्याला. पुन्हा एकदा तोच प्रकारचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण झालं गोलंदाजीच्या माध्यमातून. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होतंय. इथे मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. खरोखरच एक 38 ते 40 धावांचा टोटल असेल तर एक चांगला स्कोर या मैदानावर आपण समजू शकतो. चारही बाजूला खरोखर एक सुसज्ज असं मैदान. विरार नारंगी इथे आपण पाहतोय. नारंगीचं मैदान. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. गोलंदाज नक्कीच सर सांगावाची एक माहिती द्यावीशी लागेल की ह्या नव्या पर्वाची नवी सुरुवात कर्णधाराची जबाबदारी दिली तो विश्वास. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवरच कदाचित समाधान मानावा लागतोय तो शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. आणि पुढे स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय तो 11 या धावसंख्येवर. खरोखरच क्षमता आहे विश्वास याच्यावर आणि त्याला साथ देतो तो मुकेश. खरोखर विश्वासने विश्वास संपादन करत चांगली फटकेबाजी करतोय. आता मात्र पोहोचतात 11 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ चालू. पुन्हा एकदा तोच फटका. खरोखर दुसऱ्या षटकाची नोंद होते. काव कॉर्नर दिसणे हाय हॅलो करतोय डीजे. धन्यवाद. काय फलंदाजी करतोय तो कर्णधार विश्वास गायकर. वैयक्तिक पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 17. अचूक फलंदाजी करावी लागेल. माफक असं टार्गेट ठेवावे लागेल ते काकलगोलवाडी या संघासमोर. त्याचप्रमाणे प्रयत्न करतोय तो या नारंगी या मैदानामध्ये. स्वतः कर्णधार शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्वतःचे आयोजक आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला गेलेत ते मुकेश गायकर. आतापर्यंत विश्वासने वैयक्तिक धावसंख्या 6 चेंडूमध्ये उभारली ती 17. समोरच्या संघाला परिपूर्ण ठरवला जातोय तो खतरा. ऑफटिकच्या दरम्यानचा चेंडू. खरोखर एक उल्लेखनीय चांगला चेंडू. चांगल्या चेंडूकडे उत्तर नव्हतं. प्रश्न करायला भाग पाडतोय मुकेशला. आमच्या मान्यवर कक्षामध्ये मुकेश गायकर यांची पुतणी भूमी गायकर सामना पाहते आमच्या समवेत. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू रोलिंग 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 जातोय. 4 धावांची मोहर लागेल का? निश्चितच 4 धावांची मोहर लागते. खातं खोलतोय मुकेश आपल्या चौकाराने डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच आपला इरादा स्पष्ट करतोय. मुकेश मध्ये पण ती क्षमता आहे. काल रात्री तब्बल 2 वाजता घरी आलाय. रात्री स्पर्धा खेळून आपल्या कंपनीच्या
त्यानंतर इथे मात्र हाना मध्ये चोरटी धाव दोघेही पूर्ण करतायत. दोघांमध्ये चांगल्या प्रकारचं कनेक्टिंग झालं, एकत्रित रूपांतर झालं. निश्चितच चेंडू सापडला असता तर धोका होऊ शकला असता विश्वासला. मालवणी सर. सांगायचं झालं तर मुगड्यात रेच काढणं म्हणजे काय, खरोखरच 2 षटकार तब्बल ठोकले विश्वासने. सर काय म्हणाल? नक्कीच या विश्वासकडे चांगली फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण विशाल ताईनाथ कुठलीही चुकी न करता बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवतोय तो क्षेत्ररक्षक. एकदा उद्या डीजे नक्की सर. 365 दिवस या दिवसाची वाट पाहत होतो, सुवर्ण महोत्सवाची. आणि त्या महोत्सवाला काय फलंदाजी करतायत विश्वास गायकर असेल, मुकेश आता असेल, कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता मुकेशने वैयक्तिक धावसंख्या 10 आपल्या नावावर उभारली गेली आहेत. सचिन मात्र तर आता नॉन स्ट्राईकला ठेवलं गेलं, आता स्ट्राईकसाठी गेलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29-29. 1 लॉस घुमेश्वर. खरोखरच 16 संघांनी भाग घेतलेली स्पर्धा आपण पाहतोय. बरेचसे संघ उपस्थित झालेले आहेत. खरोखर एक चांगलं असं नियोजन आयोजन घुमेश्वर गावाच्या वतीनं आपण घुमेश्वर चषक 2025 मध्ये पाहतोय. तब्बल 29 धावा. खरोखर जशी सुरुवात पाहिजे होती जशी सुरुवात मैदानावर आपण आतापर्यंत बघतोय. 29 धावा होत आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ चालू. सचिन गायकर मध्ये पण ती क्षमता आहे. आता कशा प्रकारे जबाबदारी घेईल सचिन. पहिलाच खरोखर एक स्कूपचा फटका मारला, खातं खोललं पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सुरेख चेंडू, लेफ्टीच्या दरम्यानचा चेंडू. पंचांना मात्र दोन्ही समांतर करायला लावतोय. वाईट असल्याची खून देतात पंच. अतिरिक्त धावसंख्या एकने बदल. धावसंख्या होते 1 धावा. खरोखर एक 38-40 धावांचं आव्हान एक माफक असेल. थांबवतोय. खामगाव आणि गोंडाळ गोलवाडी या दोन्ही संघांमध्ये मी त्यांना विनंती करतो, इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर आपण टॉस साठी यायचं आहे. पुढील होणारा सामना येतो खामगाव आणि गोंडाळे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये आणि संघामध्ये वाढती धावसंख्या स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 31. 1 लॉस घुमेश्वर. खामगाव प्रकाश आणि गोंडाळे गोलवाडी या 2 संघांमध्ये पुढील होणारा सामना आहे. इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर आपण टॉस साठी यायचं आहे. अचूक गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण कमबॅक काय केलंय आपल्या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडू टाकला गेलाय. कुठेही समजलं नाही ते सचिनला कमबॅक कसं करावं. एखादा निर्धाव चेंडू टाकल्याच्या नंतर अनुभवपणाला लावावा लागेल, कारण मापक असं टार्गेट ठेवत चाललेले आहेत ते शिवशक्ती क्रिकेट संघाचे फलंदाज. पण गोलंदाजी मात्र वर्चस्व करतोय तो सौरभ महाडिक. अचूक गोलंदाजी सर करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मनगटाचा वापर. चेंडूने घेतला हवाई सफर पण कुठलीही चुकी न करता डगआउटचा रस्ता दाखवला ते क्षेत्ररक्षकाने. एकदा होते डीजे.
ह्या स्पर्धेमध्ये सर जर सामनावीराचा पुरस्कार असेल तर आतापर्यंत एका व्यक्तीला दिलं जायचं, पण ह्या स्पर्धेमध्ये सुवर्ण महोत्सवानिमित्त उत्कृष्ट गोलंदाज असेल प्रत्येक सामन्यामध्ये, उत्कृष्ट फलंदाज या सामनावीराचा पुरस्कार आहे. भरघोस असं पारितोषिक देखील ठेवलं गेलेले या स्पर्धेमध्ये 50,000 रोख रक्कम, चषक असेल प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक असेल. तो जाऊया क्रिकेट मैदानाकडे. गोलंदाजी मार्को सज्ज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण विकेट घेतल्याच्या नंतर निर्धाव चेंडू टाकले आपल्या गोलंदाजीतून. तो सौरभ आतापर्यंत वैयक्तिक त्याचे 3 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि संघाची घुमेश्वर या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 31 टू लॉस. सर सौरभ मात्र आता अचूक गोलंदाजी करतोय. काय वाटतं असेच गोलंदाजी करावी लागेल, माफक असं टार्गेट ठेवावं लागलंय, पण मात्र स्ट्राईक एंडला आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय नवीन फलंदाज तो सुबोध गायकर, पण मुकेशने मात्र माघारी परतवलंय. मुकेश मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी आता प्रयत्न करेल काय सर? निश्चितच खरोखर मुकेशमध्ये ती क्षमता आहे. धाव संख्या झाली आहे 32 धावा. खरोखर एक चांगली अशी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. तब्बल 2 धावा खर्च करतो अजूनपर्यंत. सुरेख मारतोय समोरच्या दिशेने, एक धावेसाठी प्रयत्न असेल, दुसऱ्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगला परतीचा थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण करतात. खरोखरच तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि फलंदाज धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या असं म्हटलं तर वाव घटना नाही, खरोखर होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, थोडक्यासाठी वाचला आणि फलंदाज बाद. डीजे आपल्या गावचे सुपुत्र या इनिंग ब्रेक मध्ये मी विनंती करतो खामगाव आणि गोंडाळे गोलवाडीमध्ये आपण नाणेफेक करून घ्यायचंय, टॉस करून घ्यायचंय. स्वप्नील दादा आपण या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. आपल्या गावचे सुपुत्र महादेव तुकाराम गायकर हे ते उपस्थित झालेत. त्यांचे आपण या मंचावर स्वागत करणार आहोत. तरी मी आपल्या गावचे सुपुत्र श्रीधर दर्गे यांना विनंती करतो की त्यांनी महादेव तुकाराम गायकर यांचा पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे. पुढील होणारा सामना गोंडाळे वर्सेस खामगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. मंचावर सत्कार होत आहे. श्री महादेव तुकाराम गायकर यांचा मंचावर सत्कार होत आहे. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद लाईनअप दादा. मध्ये क्षेत्ररक्षणासाठी जाताना स्वतः आजच्या सामन्याचे आयोजक आहेत ते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. हीच मित्रांनो आपल्याला शिस्त लागली पाहिजे, ते क्रिकेटमध्ये लागली जाते. लाईनअप मध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंट होत आहेत. आतापर्यंत 2000 लोक या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे प्रेक्षेपण पाहत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो Thank you दादा. घुमेश्वर चषकाच्या वतीने. धन्यवाद. पुढील होणारा सामना गोंडाळे वर्सेस खामगाव. प्रकाश याच्यामध्ये टॉस झालाय आणि नाणेफेक प्रथम जिंकलाय तो गोंडाळे संघाने. मी कर्णधाराला विनंती करतो की तुम्ही या स्पर्धेसाठी 2 मिनिटं आपले व्यक्त करायचे. खूप चांगली स्पर्धा आयोजन केलेलं आहे. अशा ग्राउंडवर खेळताना खूप आनंद होतो आणि अशा ग्राउंडवर खेळायला म्हणजे आपल्या समाजाच्या संघांसाठी खूप मोठा हे आहे, फॉर्मॅट आहे. ह्याच्यामध्ये खेळताना खूप आपल्याला स्ट्रगल करावं लागेल आणि खूप मस्त आयोजन केलेलं आहे तुम्ही. थँक्यू. किती धावाचं आव्हान असेल दादा पुढच्या मोर्चा टीमला? किती धावा मारणं समोरच्या संघाला? आम्ही 3 ओव्हरमध्ये 50+ करण्याचा प्रयत्न करू. 100% देऊ आणि 50+ करू. 50 धावसंख्या उभारणार असा
गोंडा या संघाने सांगितलंय. तसंच आपल्या सोबत खामगाव संघाचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. त्यांना तरी आपण खामगाव या संघाच्या कर्णधार विनंती आहे की आपणही 2 शब्द बोलायचे या स्पर्धेसाठी. टुर्नामेंट मध्ये खेळायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप ठीक आहे दादा, आपल्याला गोंडा या संघाने 50 धावाचं आव्हान ठेवलंय. तुम्ही काय बोलता, किती धाव मारू शकता, किती धावापर्यंत डिफेंड करणार? तरी पण बघू 30च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. दोन्ही कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. जाऊया मॅच कडे. अविनाश दादांना विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. नक्कीच धन्यवाद स्वप्नील दादा. ज्या 2 संघांमध्ये टॉस झाला पुढील होणाऱ्या सामन्यासाठी तो गोंडाळे गोलवाडी आणि खामगाव या संघांमध्ये. आता जाऊया मैदानाकडे. शिवशक्ती क्रिकेट संघाचा गोलंदाज ज्याला भाईंदर नगरीमध्ये उमरान मल्लिक म्हणून ही पदवी दिली, पण आज नक्कीच त्याला एक ज्याने 4 वाजेपर्यंत आपलं सामने खेळत होता आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या तालुक्याच्या नावासाठी, आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रावलपिंडी एक्सप्रेस, ज्याला घुमेश्वर एक्सप्रेस म्हणून आज या सुवर्ण महोत्सवानिमित्त पदवी दिली जाते, तो गोलंदाज जितू महागावकर. सर, या शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरने गेल्या 5 तारखेला रनरअपचा मानकरी ठरला होता. तोच अनुभव जितूला आता मात्र गोलंदाजीचा दाखवावा लागेल, कारण अचूक फलंदाज काकल गोलवाडी या संघाकडे देखील आहे, तो म्हणजे सचिन महाडिक, आणि जो नॉन स्ट्राईकला आहे तो युवा स्टार राज महाडिक. मापक असं टार्गेट आहे 18 चेंडू 39 तब्बल धावसंख्या ही आपल्याला चेसिंग करायची आहे. त्याचप्रमाणे फलंदाजी करण्यामध्ये हा सचिन महाडिक देखील माहीर आहे, पण गोलंदाजीवर मार्कवर सज्ज झालाय तो जितू महागावकर. घुमेश्वर एक्सप्रेस अनुभवपणाला लावावा लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण थोडंसं घसरलं जातोय, त्याचा फायदा होतोय तो काकलगोडी या संघाला. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी ठरला जातोय तो काकल गौलवाडी हा संघ. क्षेत्ररक्षण चांगलं ऑफ साईडला सजवलं होतं, पण कुठेतरी थोडंसं पाय घसरलं गेलं आणि फायदा मिळाला तो काकलगौडी या संघाला. श्री गणेशा होतोय 3 या धाव संख्येने. खरोखरच अचूक. सर, जितू मागावकरची कालची गोलंदाजी जर पाहिली असेल तर 2 षटक त्यांनी फेकले गेले, 5 धावा खर्ची केल्या गेल्या, आणि महत्वपूर्ण म्हणजे 3 विकेट देखील त्याच्या गोलंदाजीमधून घेतले गेले, आणि मानकरी ठरला होता तो उत्कृष्ट गोलंदाजाचा. काल रात्री टुर्नामेंट ज्याच्या होत्या त्याच्यामध्ये आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलाय तो फलंदाज राज माडिक, काकल गोलवाडीचा युवा स्टार फलंदाज. हो हो हो, काय चेंडू, डोळ्याचा पापणा लावता चेंडू निघून जातोय. बाकी पुढचं काम करतो यष्टरक्षक. खरोखरच पहिला सुरेख चेंडू होता, कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून गलथानपणा पाहायला मिळाला. एकेरी 3 धावांमध्ये त्याचं नुकसान भरपाई करावी लागली, पण मात्र कमबॅक करतो जितू महागावकर घुमेश्वर एक्सप्रेस. सुरेख चेंडू समोर दिशेने मारतोय, क्षेत्ररक्षक येतोय मुकेश, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी रूपांतर दुहेरी मात्र होतंय. 2 धावा मात्र निश्चितच मिळत आहे. धावसंख्येत 2 ने बदल धावसंख्या होते बिनबाद 5 धावा. खरोखरच अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय जितूची. काल रात्री तो डे नाईट मॅच खेळायला काते सर म्हणाले, खरोखरच चांगली गोलंदाजी झाली. तदनंतर गावासाठी आपल्या प्रतिनिधित्व करताना या मैदानावर पोहोचतोय जितू. नक्कीच जितू महागावकर घुमेश्वर एक्सप्रेस. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी चुकी होते, चुकीला माफी नाही. सचिन गायकरने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एकेरीचे दुहेरी रूपांतर केलं. 2 धावा परिपूर्ण काकल गोलवाडी या संघाचं कुठेतरी शेल घेण्याचा प्रयत्न करत होता, कारण स्ट्राईक एंड सर सलामीवीर का म्हटलं जातं, एखादा जर घर बांधायला घेतलं तर पाया कसा मजबूत असावा लागतो, त्याचप्रमाणे हे सलामीवीर आहेत. कारण सलामीवीरची कॅच सोडणं ही महागात कदाचित घुमेश्वर या संघाला महागात पडू शकतो. युवा स्टार फलंदाज आहेत, त्याच्याकडे देखील काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याची, पण समोर आहे घुमेश्वर एक्सप्रेस. जितू महागावकर अनुभवपणाला लावावा लागेल काकल गोलवाडी या संघासमोर. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ते थोडीशी चुकी झाली होती, पण क्षेत्ररक्षणामध्ये कमबॅक केलं तर घुमेश्वरचा युवा स्टार क्षेत्ररक्षक अनिकेत. धावसंख्या होते ती काकलगौडी या संघाची 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट, घुमेश्वर एक्सप्रेस की काकलगौडीचा कर्णधार सचिन महाडिक. 39 धावांची गरज. पहिल्या सामन्यामध्ये पण 38 धावा झाल्या होत्या, चेस झाल्या नव्हत्या. तीच पूर्णती होईल का या सामन्यामध्ये पण? चांगला असा थ्रो, क्षेत्ररक्षक येतोय, एकेरीवर थांबवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगला असा परतीचा थ्रो, धावसंख्येत एकीने बदल.
धावसंख्या होते 9 धावा. आता मात्र 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. खरोखर सर हा सामना पाहताना खरोखर असं पेलवून बांधलंय. समालोचन कक्ष करताना पण खूप मजा येते. खरोखर एक नेत्र दिवस आयोजन. श्री मनीष लाड महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे पदाधिकारी यांचे इथे आगमन झाले. तरी मी शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. नक्कीच सर, पण मी शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वरच्या संघाला देखील विनंती करतो, नियमावलीमध्ये खेळत असताना आपल्याला देखील नियम लागू होतात. 12 मिनिटाच्या आत ही इनिंग संपवायची आहे. म्हणून आपण देखील आयोजक असाल, आपल्याला देखील ते पेनल्टाईज केलं जाईल. म्हणून विनंती करतो, जास्त टीम मीटिंग करू नका. 2 सलामीवीर फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये दाखल. 12 चेंडूमध्ये बल बनवायच्या आहेत त्या 30 धावा मध्ये प्रति 6 चेंडूमध्ये 15 या धावसंख्येने कराव्या लागतील, तर आपण सामन्यामध्ये पुनरागम करावा लागेल. आता मात्र युवा स्टार गोलंदाज या मोसमामध्ये ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली तो यश गायकर नावाप्रमाणे आपल्या संघाला यशस्वी करत जातो. पण अनुभवी फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे तो सचिन महाडिक. अनुभव मात्र आता आपलं पणाला लावावा लागेल या नारंगी या मैदानामध्ये. आपला संघ जर विजयी करायचा असेल तर या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये, कारण 12 चेंडू आणि 30 धावा तब्बल बनवायच्या आहेत. यश मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागतील आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर निश्चितच यश तुमचं असेल. दोन्ही संघाला त्याप्रमाणे कष्ट करणं गरजेचं. खरोखर जितूची एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक खराब क्षेत्ररक्षण आणि एक झेल सोडला तर एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर जितू मागा वगैरे केली. तदनंतर गोलंदाजी मार्कवर यश गायकर. मारा थोडासा भरकटतोय. इथे मात्र 55 या समांतर करायला होतो. वाईट चेंडूची गणना केली जाते. अशा प्रकारे धावसंख्येत एकने बदल धावसंख्या होते बिनबाद 10 धावा. 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. खरोखरच कठीण असं आव्हान असेल गोलंदाजी पाहता. सुरेख चेंडू. इथे मात्र स्लोअर चेंडू. फलंदाजाला प्रश्न पाडतोय, प्रश्न विचारतोय. चेंडू निर्धाव गणला जातो. धावसंख्या स्थिरावते 10 धावा. खरोखरच एक चांगली अशी गुणवान गोलंदाज आपण मैदानावर पाहतोय गुमेश्वर संघाच्या वतीनं. नक्कीच सर, झालेल्या गेल्या 5 तारखेला जी मॅच झाली होती यश गायकरांनी वैयक्तिक 6 चेंडू फेकले. 1 ओव्हर समाप्त करत असताना 4 विकेट देखील महत्वपूर्ण घेतले होते. अशीच गोलंदाजी करतोय आणि बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवतोय तो सचिन महाडिक यांना. कभी तुम्हारी तो कभी हमारी. चांगली गोलंदाजीमध्ये वर्चस्व करतोय तो यश गायकर. यश गायकरची माहिती सांगत असताना गेल्या 5 तारखेला ज्याने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा कारनामा केला होता तोच अनुभव पणाला लावतोय. जितू महागावकर थोडस मार्गदर्शन करतायत ते यश गायकरला. खरोखरच हुकमी एक्का आहे संघाचा, ज्याच्या जोरावर बऱ्याचशा स्पर्धा जिंकण्याचं प्रतिनिधित्व केलं 50 वर्षामध्ये. मला वाटतं मागच्या 25 वर्षामध्ये हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय तो सौरभ महाडिक. काकलगोवाडी या संघाकडून मोठा फटका खेळावा लागेल. आपल्या फलंदाजीतून अनुभव पणाला लावावा लागेल. आता धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 29 धावा बनवायच्या आहेत. पण यश गायकर मात्र अनुभव पणाला लावतोय. युवा स्टार गोलंदाज आहे. या मोसमामध्ये परिपूर्ण खांद्यावर त्याच्या जबाबदारी दिली ती गोलंदाजीची. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. सौरभ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. यशस्वी ठरतोय तो गोलंदाज. कुठेही समजत नाही आहे तो सौरभ महाडिक यांना. काकलगोडीचा फलंदाज आहे हा देखील. सर नवीन सर आवर्जूनपूर्वक सांगतो, हा देखील सौरभ मोठे फटके करण्यामध्ये माहीर आहे. त्याच्याकडे देखील काबिलियत आहे. मोठे 1-2 फटके आणावे लागतील. आपला अनुभव पणाला लावावा लागेल. फुल टॉसचा फायदा घेता आला नाही. लॉलीपॉप ज्याला दिलं होतं पण मात्र 1 धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही आहेत ते. शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर धावसंख्या पुढील सरसावते ती 11 या धावसंख्येवर. खरोखरच चांगली अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर अजूनपर्यंत पाहतोय. ज्या गोलंदाजीची गरज होती खरोखरच एक जखडून ठेवणारं षटक, कंजूसी करणारं षटक आपण मैदानावर पाहतोय यशचं. खरोखरच तुम्ही मगाशी सांगत होता त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. फलंदाजांना मात्र प्रश्न विचारायला भाग पडतोय. कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूवर फलंदाजाकडं. धावसंख्या स्थिरावते 1 बाद 11 धावा. नक्कीच सर, धावांचा पाठलाग करत असताना माझ्या बॅटमधून चौकार षटकार आला पाहिजे अशी वृत्ती नाही पाहिजे. तर 1-2 रनाने मी रनांचं टार्गेट कसं चेस केलं जाईल या मैदानामध्ये आपण करू शकता.
स्टेप आउट मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सचिन गायकर क्षेत्ररक्षणासाठी बॅक टू बॅक जातोय. मोठा हादरा बसतोय तो काकलगवडी या संघाला. एकदा होऊ दे डीज. Thank you. डीजे. श्री मनीष लाड महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट पदाधिकारी यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. मी शंकर लटके आमचे गावचे सुपुत्र त्यांना विनंती करतो की त्यांनी मनीष लाड साहेबांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कल्पेश. धन्यवाद मनीष साहेब. नवीन सर विश्वास गायकर कर्णधार आहे. त्या कर्णधाराने सचिन हा बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक करत होता लॉंग ऑफला. त्याला जवळ घेतलं पॉईंटच्या दिशेने आणि महत्वपूर्ण कॅच देखील घेतली आणि माघारी परतवले. ते स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आला तो म्हणजे राज महाडिकला. आता गोलंदाजी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज घुमेश्वर या संघाचा कल्पेश कासार. आता 6 चेंडू आणि धाव संख्या हवी आहे ती. श्री जयराम तांबे यांचे इथे आगमन झालंय. तरी मी शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. नक्कीच मान्यवरांची देखील उपस्थित राहते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय गोलंदाजी करतायत ते क्रिकेट शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरचे गोलंदाज. आता मात्र निर्धाव चेंडू टाकले. अजून देखील सर सामन्यामध्ये रंगतदार मजा आहे पण 5 षटकार टाकावे लागतील. अनुभवपणाला लावावा लागेल. यशस्वी होऊ शकतात कारण म्हटलं जातं ना लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं थी. प्रयत्न हे करावे लागतील. ते सौरभ महाडिक याला आतापर्यंत 5 जर षटकार ठोकले गेले तर सामन्यामध्ये आपण देखील विजयी होऊ शकता. काय वाटतं सौरभ हे कारनामा करू शकतो? निश्चितच त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. खरोखरच सुरेख चेंडू वारवाचा दुसरा चेंडू निर्धाव जातोय. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. शेवटचं षटक आहे. काय गोलंदाजी झाली 2 षटकामध्ये घुमेश्वर संघाच्या वतीनं आणि मात्र आता त्याचं कीर्तिमान 30 लय सापडते ती कल्पेश कासारला. खरोखर यश गायकरचं निश्चितच सामन्यावरच्या शर्यतीमध्ये आहे. 2 धावा ते 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलंय. नक्कीच सिंहाचा वाटा जर असेल तो यश गायकरचा पण मात्र कल्पेश देखील कासार चांगली गोलंदाजी करतोय. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर कुठल्याही गोष्टीची चुकी करत नाहीये. आता मात्र समीकरण मैदानामध्ये मोठं महागडं असं टार्गेट ठेवलं गेलं होतं. 39 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं ढासळलं गेलं ते काकलगोडी हा संघ. मोठे फटके खेळण्यामध्ये एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं असतं धावांमध्ये तर सामन्यामध्ये आपण देखील पुनरागमन केलं असतं पण मोठे फटके खेळण्यामध्ये अपयशी ठरला तो काकलगोडी हा संघ. आणि आता मात्र समीकरण मैदानामध्ये ते 3 चेंडू आणि 28 धावा. सामना जवळजवळ दुखतोय. खरोखर एकतर्फी सामना होतोय. इथे मात्र यू मिस हा हिट डीजे. चांगली अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय कल्पेश कासारची. सर खरोखरच एक गुणवान गोलंदाज आपण मैदानावर पाहिला. थँक्यू दादा. श्री जयराम तांबे हे इथे उपस्थित राहिलेत. त्यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहेत. तरी मी सुरेश गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी श्री जयराम तांबे जे आपले घुमेश्वर गावचे जावई आहेत त्यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. नक्कीच सर. नवीन सर 10 रन असताना महत्वपूर्ण एक विकेट गमावला गेला काकलगोडवाडी यांनी आणि बॅक टू बॅक विकेट जात आहेत. 11 रन झाल्याच्या नंतर दुसरा विकेट गमावला. 12 रन झाल्याच्या नंतर तिसरा विकेट गमावला. म्हणजे कुठेतरी अपयशाकडे आपण वाटचाल करत चाललोय आपल्या फलंदाजीतून. गोलंदाजीने चांगला वर्चस्व केला होता. फुल टॉस मिळाला होता पण त्याचा फायदा घेत आहेत. 1 धाव मिळते काकलगोडी या संघाला पण मात्र शांत थांबवलं जात आहे मैदानामध्ये शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या क्षेत्ररक्षकांना कारण विजयाकडे वाटचाल करत चालले आहेत ते. आता मात्र समीकरण खूप अवघड आहे. पारडं जड होतं या मैदानामध्ये. विजयाकडे वाटचाल करत चाललाय तो संघ. आजच्या या सुवर्ण महोत्सवाचा आयोजक आहेत ते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. मात्र याच्या सिंहाचा जर वाटा असेल तो राजच्या गोलंदाजीवरती. काय गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट घेतले आणि यश गायकर याने. आता मात्र कल्पेश कासार गोलंदाजी मार्क व सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात. बॅक टू बॅक जातोय. मोठा हातरा बसलोय आणि मॅन ऑफ
थँक्यू. श्री संजय परब समाजसेवक गाव सावंतवाडी यांचे इथे आगमन झालंय. त्यांचंही श्री गोमेश्वर चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. तसेच त्यांचे सोबत सूरज काते हेही उपस्थित झाले आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं आहे, प्रस्थापन व्हायचं आहे. आपल्या गावचे सुपुत्र यशवंत गायकर यांचं इथे आगमन झालं आहे. आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहे. तरी मी संदीप गायकर यांना विनंती करतो की त्यांनी यशवंत गायकर आपल्या गावचे सुपुत्र त्यांचा सन्मान करायचं आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन. तरी आपण सामनावीराच्या पुरस्कारासाठी जाणार आहोत. या सामन्यामध्ये यश गायकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.